नमस्कार, मी अजित चव्हाण. मध्ये आपण पिंपरी चिंचवडमध्ये आलोत. हा दरवाजा बंद झालाय. माझ्याबरोबर 3 महिला उमेदवार आहेत पिंपरी चिंचवडमधल्या. त्या आपापल्या पक्षाची बाजू मांडणार आहेत. दणादण इतर पक्षांनी काय केलं नाही म्हणून पिंपरी चिंचवडकरांनी त्यांना निवडून देऊ नये, त्यांच्या पक्षाची बाजू त्या मांडणार आहेत. आपण दणादणमध्ये सहभागी आपल्या मान्यवरांची ओळख करून घेऊयात. माझ्याबरोबर मंगला कदम आहेत, गटनेत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या. मंगलाताई, स्वागत आपलं. सुलभा उबाळे आहेत, शिवसेनेच्या गटनेत्या आणि शिवसेनेचं अनेक वर्ष त्या काम करतायत. सुलभाताई, आपलं खूप खूप स्वागत. सीमा सावळे आहेत माझ्याबरोबर, भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका आणि नेत्या. सीमाताई, आपलंही खूप खूप स्वागत. का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडून द्यायचं नाही पिंपरी चिंचवडकरांनी? या मागच्या सत्ता काळामध्ये काय असं घडले की यांना निवडून द्यायचं नाही? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये पाशवी बहुमत आहे. 92 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे त्यांनी नाही पाशवी बहुमत म्हणजे त्यांनी कुठलाही विरोध कधी जुमानला नाही. पाशवी शब्दाला माझं ऑब्जेक्शन आहे, कारण लोकांनी निवडून दिलेलं मत आहे. जेव्हा नाही, त्यांचं ऑब्जेक्शन काही असू, लोकांकडे पुरावे आहेत की जेव्हा आम्ही विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आमच्या विरोधाला ते जुमानले नाहीत. वेळप्रसंगी आम्हाला सभागृहातून निलंबित केलं गेलं आणि काही निर्णय जे आहेत जनतेच्या विरोधातले निर्णय देतात. हे काही सभागृहामध्ये पाठवणारे लोक कोण आहेत? नागरिकांनी निश्चितपणे निवडून दिलेलं आहे यांना. परंतु यांनी अपक्ष सुद्धा घेतले आणि अपक्ष घेऊन त्यांच्या सहकार्याने विरोधी पक्षनेत्याचा पण ह्यांचाच गेला. म्हणजे यांनी विरोधी पक्षनेता पद सुद्धा अपक्षांना तुम्ही पण बोलवू शकत होता. तुम्ही ना का नाही बोलवलं? तुम्ही पुढाकार घ्यायचा होता ना. आम्ही आहे काँग्रेस जे आहे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एकत्र लढले असताना विरोधी पक्षनेते पद काँग्रेसलाच दिलं. अपक्षांचं त्यांना, आमच्या शिवसेनेची संख्या जास्त असताना अपक्षांचा टेकू विरोधी पक्षनेत्यासाठी काँग्रेसला लावला. काँग्रेसच्या त्या नेत्यांनी एकदाही अवाक शब्द महासभेमध्ये काढला नाही. काँग्रेसच्या त्या नेत्यांनी एकदाही अवाक शब्द महासभेमध्ये काढला नाही. काँग्रेसच्या त्या नेत्यांनी एकदाही अवाक शब्द महासभेमध्ये काढला नाही. म्हणजे पक्षनेता पण त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी घ्यायची होती ना सगळी जोडून. काँग्रेस अपक्ष सगळे यांनी जोडून घ्यायला पाहिजे होते ना. आमचं काय म्हणलंय का नको घ्यायला म्हणून? बच्चे सगळे हे यांनी दोन्ही पक्षाचे मिळून पक्षनेता यांचा, विरोधी पक्षनेता यांचा अर्धणशाही यांनी या महानगरपालिकेमध्ये केलेली आहे. नेत्या मंडळींमध्ये आणि नागरिकांमध्ये, नगरसेवकांमध्ये एकजूट असावी लागते, तेव्हा सगळेजण एकत्र येतात. एकजूट महापालिकेमध्ये सगळ्या शहरांनी बघितलेली आहे. या ठिकाणी एकजूट अजिबात नाही. राष्ट्रवादीने दादागिरीच्या भरोश्यावरती काँग्रेसला बरोबर ठेवलं. त्यांचं असं म्हणणं होतं की विरोधी पक्षाचा आवाजच दाबायचा आणि म्हणून काँग्रेसला सुद्धा बरोबर घेतला, अपक्षाचा गट सुद्धा बरोबर घेतला. आता मंगलाताई ज्या म्हणतात ना, ऐका, म्हणून तर शिवसेनेने यांना निलंबित केलं. का केलं निलंबित? शिवसेनेने यांना निलंबित केलं. कारण काय त्याला? कारण शिवसेनेत असताना सुद्धा या दुसऱ्या गोष्टी करत होत्या म्हणून यांना निलंबित केलं. मंगलाताई, आम्ही दुसरं काही केलं नाही. शिवसेने निलंबित काय केलं? निश्चितपणे त्यामध्ये माझी बाजू आहे. शिवसेनेने कुठलीही मला माझी बाजू मांडण्याची संधी न देता त्या ठिकाणी शिवसेनेने मला निलंबित केलं. विषय आहे तो शिवसेनेचा विषयच नाही. या ठिकाणी पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय हे पक्षविरोधी कारवाई आहेत. हा या ठिकाणी चर्चा करण्याचा विषय नाही. मंगलाताई, चर्चा भरकट होत आहेत. सत्तारूढ पक्षनेते मी पक्षनेता आहे. सभागृहात मी बोलणारच, नागरिकांसाठी बोलणार. दादागिरी तुम्ही वारंवार दादागिरी केलेली आहे आणि केवळ मंगलाताईंच्या दादागिरीमुळे आज राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी अनेक नगरसेवक, नगरसेविका यांच्या पक्षाची, सत्ताधारी पक्षाची जी अध्यक्ष आहे, महिला अध्यक्ष, ती सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश. म्हणूनच सांगितलं, ज्यांना तिकीट मिळाली नाही ती जाणारच आहे. त्यामुळे यांनी ते सांगू नये की ती कशासाठी गेली. ती काय नेमकी तुम्ही अशी विकास कामे केलेली आहेत आणि काय या लोकांनी त्याला विरोध केला किंवा काय यांना सत्तेबाहेर ठेवलं लोकांनी? पिंपरी चिंचवड शहर निगडीवरनं येताना पिंपरीत आलो हे कळतं. दापोडीतनं पुढे जाताना सुद्धा आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये आहे हे कळतं. आणि त्यावेळेला राज्य शासनामध्ये आणि केंद्र सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंच होतं. त्यावेळेला आम्हाला जैन, आत्ताच्या सरकारने आम्हाला ठेंगा दाखवला. लोकांचा टॅक्सचा पैसा आहे. विकास केला म्हणजे काय केलं? अजितदादांनी काय बारामतीतनं पैसे आणून इथं टाकलेले नाही. अजितदादांनी काय बारामतीतनं पैसे आणून इथं टाकलेले नाही. अजितदादांनी काय बारामतीतनं पैसे आणून इथं टाकलेले नाही. किंवा मंगलाताई ठाकरे काय मुंबईतनं पैसा आणतात? खर्च न करता महानगरपालिकेच्या पैशात अजिबात नाही साहेब. एक त्यांनी जर आता सांगितलं निगडीहून निघालं की पिंपरी चिंचवडला आल्यावर कळतं, दापोडीत गेल्यावर पिंपरी चिंचवडला आल्यावर कळतं. यांनी काय केलंय की 4 रस्ते मोठे केले म्हणजे विकास होत नाही. 4 रस्ते मोठे केले म्हणजे विकास होत नाही. 4 रस्ते मोठे केले म्हणजे विकास होत नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या गरजा आहेत त्या अजून बाकी आहेत आणि यांचं जे सरवली सारख्या ठिकाणी
सुद्धा स्विमिंग टँक आहे, ट्रीटमेंट प्लांट आहे, सगळ्या ठिकाणी आम्ही पिंपरी चिंचवडनी चांगली कामं केलेली आहेत. अजिबात सुद्धा असं झालेलं नाहीये, बिलकुल सुद्धा नाही. 100% चांगलं काम केलेलं आहे पिंपरी चिंचवडनी. आणि म्हणून एकट्याच्या वॉर्डला 100 कोटी रुपये घेतले. राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे पैसे यांनी काढून घेतले. विरोधी पक्षाचं आम्ही सक्षम आहोत. आमचे वॉर्ड सुद्धा मॉडेल आहेत, परंतु यांनी स्वतःचे ठेकेदार. हे बघा, माझ्या मैत्रिणी आहेत, यांनी स्वतः काम करायचं होतं ना, स्वतः फिरत बसले दुसरीकडे. यांनी यांच्या वॉर्डात काम करायला कोणी अडवलं होतं? मंगलाताईंचं कसं आहे माहितीये का, खोटं बोल पण रेटून बोल. सत्ताधारी पक्षाच्या त्याच्या नेत्या आहेत यांच्या पक्षाच्या नगरसेवकांना या बाईंनी कधी निधी मिळवून दिला नाही, तर आम्हाला कधी मिळू देणार. एखादा विषय विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी एखाद्या पक्षाच्या नगरसेवकाने एखादा विषय सभागृहामध्ये आमच्या नावानिशी आला तर या बाईंचा एवढा जडफाट होतो का या बाईंचा विषय फेकायला लावतात. यांची मानसिकता काय? मुद्दा पक्षांचा आहे. कोणताही विषय मंगला कदमच्या किंवा अन्य कोणत्याही सदस्याच्या नावाने येऊ शकत नाही, त्या एरियाच्या नावाने यायला पाहिजे. अजिबात असं होत नाही. भारत स्वच्छता अभियान चालू आहे, फक्त माझ्या नावाने तो विषय आला की यांनी ही मागणी केली. मंगलाताईंनी त्या अधिकाऱ्यांना मेमो काढायला लावला नाही. त्या शौचालय मुद्दा आपण अशा मुद्द्यावरती जाऊया की पक्षाच्या मुद्द्यावर जाऊया. तुम्ही तुमच्या संपूर्ण पक्षाचं प्रतिनिधित्व करता. भारतीय जनता पक्ष काय लोकांच्या पुढे मांडतोय, शिवसेनेला, काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला का निवडून द्यायचं नाही, काय केलं यांनी म्हणून निवडून द्यायचं नाही, का फक्त भाजपला निवडून द्यायचं? खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचं या ठिकाणी 5वी बहुमत. पैसा सत्ता, सत्यातनं पैसा मिळवलेलं राष्ट्रवादी काँग्रेस गुंडागर्दीच्या राजकारणात यांनी नावं जाहीर करायला पाहिजे होते. आमचा वारंवार मंगलाताईंना, योगेश बालांना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नेत्यांना आमचं आव्हान होतं, जे तुमचे नगरसेवक त्या ठिकाणी भ्रष्टाचारी असतील यांनी यांची यादी जाहीर करावी. महाराष्ट्र शासन आणि लोकसभेमध्ये यांचं काय चालू आहे? यांचं 5वी बहुमत आहे म्हणून यांनी 4चे वॉर्ड केले. ह्यांना वाटलं हिथं तरी कुठे त्यांची डाळ शिजेल, अजिबात शिजणार नाही. ज्यावेळेस स्वर्गीय अंकुशराव लांडगे यांच्या पत्नी आशाताई लांडगे या इलेक्शनला 2007ला उभे राहिल्यात, त्यावेळेस राष्ट्रवादीने उमेदवार दिला, 2012ला उमेदवार दिला. आता कुठली सिंपत्ती आली? राष्ट्रवादीचे अनेक लोक भाजपमध्ये गेले, काय त्याच्याबद्दल? त्यांनी सांगू नाही कोणाच्या टाळूवरचं या लोणी खातात. आम्ही कोणाच्या खात नाही टाळूवरचं लोणी. आमच्याकडे लोणी भरपूर आहे, तुमच्या काही टाळूवरचं लोणी खायची गरज नाही. राष्ट्रवादी काँग्रेस ही या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 2 विभागामध्ये वाटली गेलेली आहे. आता भारतीय जनता पार्टीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आहे. अजिबात नाही. आताच्या परिस्थितीमध्ये लोक आमचीच लोक तिथे आहेत. माझ्या महिला भगिनींनी बरोबर सांगितलं, आमचीच लोक तिथं आहेत भाजपमध्ये. आमचीच राष्ट्रवादीचेच आढळराव पाटील हे शिवसेनेमध्ये आहेत, काँग्रेसचे आमदार खासदार श्रीराम बारणे हे सुद्धा काय याच्यामध्ये आहेत, काँग्रेसचा आमदार चाबुकस्वार हा सुद्धा तिथं आहे, राहुल कलाटे राष्ट्रवादीचा हा शहर प्रमुख आहे. अजिबात नाही. ते शिवसेनेच्या तिकिटावरती 15 वर्ष निवडून येत आहेत. खासदार बारणे हे शिवसेनेच्या तिकिटावरती खासदार झालेले आहेत. हे आताचे गेले. आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे गेलेले नेतेच भाजप चालवतात. अजित पवार भाजपचे नेते म्हणायचे अलिबाबा आणि 40 चोर, पण मी सांगते अलिबाबा राष्ट्रवादीत आणि 40 चोर भाजपमध्ये गेलेले आहेत. अलिबाबा राष्ट्रवादीत आणि 40 चोर भाजपमध्ये गेलेले आहेत. अलिबाबा राष्ट्रवादीत आणि 40 चोर भाजपमध्ये गेलेले आहेत. अलिबाबा आणि 40 चोरांचं असं विभाजन झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विकासाच्या नावाखाली स्वतःच्या तिजोऱ्या भरलेल्या आहेत. काही लोक जे आहेत ती गर्भश्रीमंत झाली आणि काही नगरसेवकांचं बजेट सुद्धा या लोकांनी पळवलेलं आहे. राष्ट्रवादीला जाहीर आवाहन केलं होतं की तुमचे कोण कोण नगरसेवक भ्रष्टाचारी आहेत, तुम्ही नावं जाहीर करा, आम्ही घेत नाही त्यांना. ज्यांना येत नाही ना, कुठं तिकीट मिळत नाही, तीच गेली तिथं जिथं शिवसेना. अरे पिंपरी चिंचवड मधली एकूण सगळी परिस्थिती काय? आपापल्या पक्षाची अत्यंत आक्रमक पद्धतीने बाजू या सगळ्या नगरसेविका मांडतात. एक छोटासा ब्रेक घेतोय आणि जसा निवडणुकीचा प्रचार आता रंगतोय, पिंपरी चिंचवडकरांच्या मनातलं आपापल्या पक्षाच्या वतीनं हे सगळे नगरसेवक इथं मांडतायत. या नगरसेविकांचा आक्रमकपणा तसंच कायम असेल. एका ब्रेक नंतर आपण लगेचच परतूयात. पिंपरीमध्ये आपण आहोत दे दणादणमध्ये आपण पिंपरी चिंचवडमध्ये आहोत आणि पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या प्रमुख महिला नेत्या जोरदार बाजू मांडतायत आपापल्या पक्षाची. ताई,
का शिवसेनेला निवडून द्यायचं, या दोन पक्षांना का निवडून द्यायचं नाही पिंपरी चिंचवडकरांनी? शिवसेना कधी सत्तेसाठी या शहरामध्ये त्यांनी काम केलेलं नाहीये. जेव्हा जेव्हा लोकांवरती अन्याय झाला त्यासाठी लोकांना नाही 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 सांगते मी, आम्ही सत्तेसाठी केलेलंच नाहीये. पण आम्ही एवढं सांगतो की आता सत्तेच्या चाव्या या शिवसेनेकडेच राहणार आहेत. यांची नौका बुडायला लागली आहे, यांच्या नौकेला बीळ पडलंय. त्यामुळे सगळे उंदरं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेली आहेत. का राष्ट्रवादीला, का पुन्हा राष्ट्रवादीला निवडून द्यायचं, यांना का निवडून द्यायचं? सांगितलं आजपर्यंत आम्ही सर्वसामान्यांसाठी, गरिबांसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी, सगळ्यांसाठी काम केलेलं आहे. आम्ही सत्तेत आहोत, आम्ही काम केलेलं आहे. लोकांसाठी केले, उद्यानपूल केले, स्विमिंग टँक केले, आम्ही मुलांसाठी क्रीडांगणं केली, गार्डन केली, महिलांसाठी कामं केली, SRHच्या स्कीम राबवल्या, गरिबांसाठी, सगळ्यांसाठी. हो, यांनी काय केलं? 15% डीपी राबवता आला नाही यांना. अहो गरिबांना घरं ना, सेक्टर 22 केलं कोर्टामध्ये. ज्या ठिकाणी देशभक्ती येणार, देशभक्तीसाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे. यांच्यासाठी त्या महत्वाचे म्हणतात सगळे उंदीर सत्तेसाठी पळून भाजपमध्ये गेले. अजिबात नाही. हे काय आवाज उठवत राष्ट्राच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात. यांनी काय केलं? यांनी काय? आमचं आव्हान आहे, भाजपला आव्हान आहे या शहरामध्ये सत्ता आणून दाखवायची. सगळे राष्ट्रवादीचे गद्दार आणि बंडखोर. राष्ट्रवादीचा जन्म हा बंडखोरीतून झालेला आहे. राष्ट्रवादीचा जन्म हा बंडखोरीतून झालेला आहे. राष्ट्रवादीचा जन्म हा बंडखोरीतून झालेला आहे. त्यांनी स्वतः काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादी जन्माला आली. आणि आता बघा, माझी महिला भगिनी सांगते, राष्ट्रवादीतलीच लोक घेतली आणि शिवसेनेशी युती केली असं म्हणतात. स्वतःवर तरी विश्वास आहे का? शिवसेनेतनं गेल्या बीजेपी मध्ये आणि आम्ही म्हणे युती केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भक्कम आहे, आमचं आम्ही चालणार. युती करायचं काय कारण आहे? यांच्याकडे आहे का? कोण नाही यांच्याकडं. आमच्यातलीच मागवतात, यांच्यातली आमच्याकडे या आमंत्रण देतात, आमच्या लोकांकडे जाऊन बसतात. चला बीजेपी मध्ये, चला बीजेपी मध्ये. गुंड लोक भाजपने घेतलेले आहेत. सगळ्या गुंडांना प्रवेश दिलेला आहे. सगळ्या गुंडाला प्रवेश दिलेला नाही. या ठिकाणी शिवसेनेने यांच्याकडे गुंडाचे त्या ठिकाणी कार्यकर्ते आलेले आहेत आणि आम्ही कुणालाही गुंडांना प्रवेश दिलेला नाही. कुठल्याही गुंडाला प्रवेश दिलेला नाही. गुंड नाहीयेत म्हणतात, गुंड नाहीयेत भाजपमध्ये, अजिबात गुंड नाही. त्यांनी बघा त्यांच्याकडे गेले, पवित्र झाले. त्यांच्याकडे जाऊन एकदम पवित्र झाले. अहो, तुमच्याकडे तुम्ही बघा ना. गुंड होता ना तुमच्याकडे. काय सांभाळले तुम्ही? काय सांभाळले गुंड? त्यांनी का घेतले मग? त्यांनी कशाला घेतले? आमच्याकडे तर होते, यांनी कशाला घ्यायचे होते? गुंडांशिवाय सत्ता येऊ शकत नाही हे राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या लोकांनी यांना शिकवलं. म्हणून यांनी सगळे गुंड घेतले सत्तेसाठी. हे काय साजूक आहे? शिवसेना काय साजूक आहे? अजिबात नाही. यांच्याकडे कामगार नेता आला, तो सुद्धा गुंड आहे. 100 गुंड आहेत त्यांच्याकडे सुद्धा. कमरेला पिस्तूल लावून येणारे नगरसेवक राष्ट्रवादीच्या आणि शिवसेनेचे आहेत. मोदींच्या गंगेमध्ये नालेत आणि त्यांना दातमीठ घासून आंघोळ करून मोदींनी भारतीय जनता पार्टी स्वच्छ अभियान केलेलं आहे. सगळे आहेत, जनता यांना यांची जागा दाखवेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा होती की या लोकांना आपण सहभागी करून घेऊ नये, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सुद्धा यांनी ऐकलेलं नाही. आज स्वयंसेवक आहेत आणि राहणार आहे. ते म्हणतात तुम्ही सत्तेतून बाहेर पडा, सत्तेतून बाहेर पडा म्हणतात. यांची एवढी लायकी नाही हो. उद्धव ठाकरे ठरवतील. उद्धव ठाकरे ठरवतील. ताई माझं म्हणणं असं आहे आणि लोकशाही की राज्यात सत्तेत सोबत आहेत पण इथं वेगवेगळी मतं मागतात. नागरिक आणि लोक ठरवतील सत्तेत कुणी राहायचं. यांनी सांगू नये सत्तेतनं बाहेर पडा. सीएम आणि पीएम चा चेहरा आहे, बाकी एकही चेहरा लायकीचा नाही, तो शहरामध्ये लावलेला नाही. सीएम आणि पीएम वरती वार्डातील मतं मागतात. यांच्याकडे लायकी चेहरे आहेत. यांच्याकडे कोण आहे? तुम्ही केंद्रीय नेत्यांच्या, राज्य नेत्यांच्या नावावर मतं मागता असं म्हणतात. कोण आहे यांच्याकडे? नाव घेऊन कुणाला वोट करत नाही. आम्हाला काय घेणं देणं नाही. मोदींचं नाव घ्यायचं देणं नाही आणि कुणाचं नाव द्यायचं घ्यायचं नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, आमची संस्कृती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही काम करतो. आजी दादांनी 91 साली खासदारची निवडणूक लढवली. हवेलीमध्ये होते, पवार साहेब होते. पवार साहेबांनंतर हवेलीची खासदारकीची निवडणूक लढवली. 45,000 मतांनी निवडून आले. या महाराष्ट्राला जनतेच्या काय थट्टा उडवली अजितदादा पवारांनी. धरणात पाणी नाही का? डॅश डॅश मी करू का? धरणात पाणी नाही का? डॅश डॅश मी करू का? धरणात पाणी नाही का? डॅश डॅश मी करू का? हे अजितदादा पवारची संस्कृती सांगतात. यांना कुठे काय जागा भेटेना म्हणून भाजपमध्ये दाखल झाल्या. शिवसेनेने दिला हाकलून. राष्ट्रवादी घेणार नाही, काँग्रेस घेणार नाही म्हणून या गेल्या शिवसेनेच्या बीजेपीच्या दारात.
हे लक्षात ठेवा. म्हणून बोलवलं, आता सन्मानाने बोलवलं का भारतीय तुम्ही? जनता पार्टीचे सगळे निष्ठावंतांनी पत्रकार परिषद घ्यावी लागली. पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत रडले. त्यांच्या शहराध्यक्षाला तिकीट नाही, भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्षाला तिकीट नाही. आज सगळे रडत भारतीय जनता पार्टीचे लोक म्हणतात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सुरेखा लांडगे राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष आताच्या अध्यक्ष सुजाता पलांडे दोघींनाही न्याय दिला नाही. कार्यकर्त्यांची इच्छा आहे की या ठिकाणी भाजपची सत्ता येऊ नये, कारण हे भाजप नाहीच मुळी स्वतः निष्ठावंत कार्यकर्ते काय म्हणत नाहीत, अजिबात नाही. भाजपच्या उमा खापरेंना आंदोलन करावं लागलं, रस्त्यावर यावं लागलं की भाजपच्या भाजपच्या लोकांना निवडणुकात तिकीट मिळाली नाही, आणि निवडणुकीत नाही मिळालं. हे बघा, माहितीये ना तुम्हाला किती प्रेम आहे, आम्हाला माहिती आहे ना. आम्हाला माहिती आहे ना. आमच्याकडे हात करू नका तुम्ही. आमच्याकडे काय करणार तुम्ही हात? ही तर यांची संस्कृती. ऐका, यांनी केलेला भ्रष्टाचार आणि यांनी केलेले इडीमिडी गुपचिडी या दोघाही जण हात मिळवणी करून या ठिकाणी गप्प बसलेले आहेत. शिवसेना कुठंही आंदोलन करत नाही, कुठंही आंदोलन करत नाहीत, काहीच नाही. आणि हे जे करतात ना, हा नाही, आणि हे भांडत मिळत आहे. हे भांडणाचं सोंग आहे, ते सोंग. काही जात पुन्हा एकदा पिंपरी चिंचवडकरांना काय सांगाल, का तुम्हालाच का निवडून द्यायचं? आणि काही वेळ आपली संपत ऐका, आली. आमच्या आंदोलनामध्ये गॅस चौधरीच्या प्रकरणामध्ये माजी स्टँडिंग चेअरमन प्रशांत शितोळेला राष्ट्रवादीने तिकीट दिलं नाही. विचार झाला का दिलं नाही? ताई आपली का पुन्हा जाता काय यांना निवडून द्यायचं नाही? का तुम्हाला निवडून शिवसेनेला निवडून द्या, कारण एकमेव असा पक्ष आहे त्यांनी कुणाशी गद्दारी केलेली नाही, कुणाला प्रलोभन दाखवले नाही. लोकांसाठी रस्त्यावर उतरणं एकमेव शिवसेना पक्ष आहे ना. सत्तेसाठी आलेल्या 2 महिन्यामध्ये आंदोलन केली म्हणजे फार मोठं काम केलं असं म्हणता येणार नाही. माहितीच्या अधिकाराखाली पत्र देऊन ब्लॅकमेलिंग करणं म्हणजे आंदोलन. का राष्ट्रवादीला निवडून द्यायचं? काय यांना निवडून द्यायचं? विकासाला मत, आम्ही दुसरा कशाला मत मागत नाही. विकासालाच मत. अहो, गुंडगिरी आणि भ्रष्टाचार यांच्याकडे चालतो. त्यांनी बघावं, एकनाथ खडसेंना यांना घरी बसवावं लागलं. चिक्की घोटाळा यांचा बाहेर आला. आणि म्हणून लक्षात ठेवा, घोटाळ्यामध्ये शिवसेना एकच सक्षम पर्याय आहे. अजिबात नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाला मत. नागरिकांनी लक्षात ठेवावं. 1992 या तिघांनी अत्यंत आक्रमक पद्धतीनं आपापल्या पक्षाची भूमिका इथं मांडलेली आणि प्रचाराची रंगत कशी आता रंगत जाणार आहे ते या सगळ्यातनं आपल्याला दिसले. तिघही पक्षनेत्यांनी अत्यंत आक्रमक पद्धतीनं आपापल्या पक्षाची बाजू मांडली आहे. दे दणादणमध्ये या दणादण मुद्द्यांनी पिंपरी चिंचवडकरांची मतं नक्कीच आणखी पक्की होणार यात शंका आहे. दे दणादणमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.